श्री स्वामी समर्थ। आजची आपली कथा आहे दत्तक मूल। राघव, तू ठीक आहेस ना? हो ठीक आहे। खोटं बोलतोयस तू? सोनिया किचनमधून बाहेर येत म्हणाली। चहात साखर टाकलीस तरी हलवलीच नाहीस, एवढा विचार कसला करतोयस? राघव दचकला। चमचा कपात आपटला। टिन आवाज झाला। काही नाही ग, ऑफिसचं थोडं। तू ऑफिसचा विचार हॉलमध्ये करू शकतोस, बेडरूममध्ये करू शकतोस, बाथरूममध्ये करू शकतोस, पण चहाचा कप हातात घेतला की तुझ्या चेहऱ्यावर एकच प्रश्न दिसतो, आपल्याला मूल कधी होणार? तो हळूच हसला। तू पण ना, मन वाचतेस माझं? मन नाही, ओळखते, कारण तोच प्रश्न माझ्याही डोक्यात आहे। सोनिया त्याच्या समोरच्या खुर्चीत बसली। डॉक्टरांची अपॉइंटमेंट उद्या आहे, लक्षात आहे ना? राघवने मान हलवली। घरात शांतता पसरली। भिंतीवरच्या घड्याळाचा टिकटिक आवाज जास्त स्पष्ट ऐकू येऊ लागला। दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये दोघे बसले होते। मिस्टर अँड मिसेस राघव देशमुख, नर्सने आवाज दिला। यस। राघव उठला। सोनिया त्याच्या मागे। डॉक्टरांनी रिपोर्ट समोर ठेवले। पहा, मी आधीच सांगितलं होतं, मोठा प्रॉब्लेम नाही, पण नैसर्गिकरित्या होण्याची शक्यता कमी आहे। तुम्ही खूप काही ट्राय केलं आहे आधीच, तुम्हाला अजूनही स्वतःचं बाळ हवंय, तर पुढची ट्रीटमेंट, पण मानसिक आणि आर्थिक दोन्ही तयारी लागेल। सोनियाने हळूच विचारलं, आणि दुसरा पर्याय? डॉक्टरांनी चष्मा काढून टेबलावर ठेवला। दत्तक। त्या एका शब्दाने खोलीचं वातावरण बदललं। राघवने डॉक्टरांकडे पाहिलं, मग सोनियाकडे। तुला काय वाटतं? त्याने विचारलं। सोनियाच्या डोळ्यात पाणी तरळलं होतं। मला आई व्हायचं आहे डॉक्टर, ते पोटात वाढो की कागदावरच्या सहीने, माझ्या मांडीवर असलं की झालं। डॉक्टर स्मित हास्य करत म्हणाले। मग विचार करा, वेळ घ्या, पण एक सांगते, आई पण रक्तात नसतं, मनात असतं। घरी येताना दोघंही गप्प होते। गाडीवर बसलेल्या सोनियाचं लक्ष सतत मुलाकडे जात होतं। कुठे शाळेच्या बॅगा पाठीवर घेऊन धावत होते, कुठे आईच्या हाताला धरून रडत होते, कुठे रस्त्याच्या कडेला चॉकलेटवरून भांडत होते। घरी पोहोचल्यावर सोनियाने दरवाजा लावला आणि थेट हॉलमध्ये बसली। राघव, आपण दत्तक घेऊया का मूल? राघव थोडा थांबला। तुला खरंच वाटतं आपल्या घरचे, समाज स्वीकारतील का? स्वीकारले नाही तर? सोनियाने त्याच्याकडे टक लावून पाहिलं। आपण दोघं तरी स्वीकारू का, हा आधी प्रश्न। राघवच्या नजरेत संघर्ष दिसत होता। मला भीती वाटते सोनिया, लोक बोलतील, आई बाबा काय म्हणतील, आपली वंश परंपरा, आपलं रक्त वगैरे। किती पिढ्या जगल्या, किती मरण पावल्या, कुणाचं रक्त कुणात मिसळलं, कुणाला ठाऊक आहे? पण आईचं ओझं, बापाची जबाबदारी, ते काय DNA रिपोर्टने सिद्ध केलं जातं का? राघवने कपाळाला हात लावला। मला मान्य आहे ग, पण समाज। तिने वाक्य पूर्ण केलं। तो हळूच मान हलवू लागला। ठीक आहे। ती उठली। समाजाला आधी विचारूया का, तुम्हाला चालतं का आम्ही मूल प्रेमाने मोठं केलं तर? तिच्या आवाजात चीड होती। नको, मला काही फरक पडत नाही, कोण काय म्हणेल ते, मी आई होणार, बस। राघव तिच्याजवळ गेला, तिचे खांदे धरले। तू ठरवलंस म्हणजे मीही ठरवलंय, आपण दत्तक मूल घेऊ। काही महिन्यांनी बालकल्याण संस्थेच्या त्या छोट्या खोलीत सोनिया एका झोपाळ्यावर हळू हलत असलेल्या मुलाकडे टक लावून पाहत होती। मोठमोठ्या डोळ्यांचा, गोरा, थोडा सुकलेला, पण नजरेत विचित्र शांतता असलेला मुलगा। याचं नाव आरव, संस्थेच्या मॅडम म्हणाल्या। 3 वर्षाचा। आई बाबा अपघातात गेले, कुणी नातेवाईक कुणी आले नाही घ्यायला, आमच्याकडे आहे तेव्हापासून। आरवने सोनियाकडे पाहिलं। दोघात काही क्षण शब्दाशिवाय संवाद झाला। राघव? सोनियाने कुजबुजत विचारलं। हा। राघव त्या मुलाकडे पाहत होता। त्याच्या डोळ्यात वेगळाच ओलावा होता।
हो, तो हळूच म्हणाला. हा. सोनिया पुढे झाली. आरव, माझ्याकडे बघ बेटा. मुलगा हळूच उठून तिच्याकडे आला. तुला आमच्यासोबत घरी यायचंय. आरवने काहीच बोललं नाही, फक्त तिच्या साडीचा पल्लू पकडून घट्ट धरून बसला. हा क्षण सोनियाने मनाच्या कुठल्या तरी गाभाऱ्यात कायमचा साठवून ठेवला. नंतरच्या काही आठवड्यात कागदपत्र, चाचण्या, समुपदेशन, घरी तपासणी सगळं सुरू होतं. एका संध्याकाळी सोसायटीसमोरचे काही लोक गप्पा मारत उभे होते. काय हो, ऐकलत का? शेजारची सुनीता काकू मोठ्या आवाजात म्हणाली, जणू सगळ्यांना ऐकू जावं म्हणून. राघव आणि सोनिया दत्तक मूल घेतायत म्हणे. खरं का? दुसरीने नाक मुरडत विचारलं. अरे देवा, आजकाल लोक ना काहीही करतात. आपलं स्वतःचं मूल नाही तर देवाची इच्छा मानून थांबायचं, हे काय नवीन फॅशन सुरू झाली आहे? तिसरी बाई हळूच कुजबुजली. ते मूल कोणाचं असेल, कोणाच्या घरचं असेल, कुठलं रक्त असेल, कोण जाणे. नंतर मोठं होऊन उलट वागलं तर? हो ना, रक्त महत्त्वाचं असतं बाई. हे सगळं ऐकू येत असताना सोसायटीच्या गेटसमोर चालत येणारा राघव थांबला. त्याच्या पायांना थोडा जडपणा आला. तो पुढे सरकत म्हणाला, काही शंका असेल थेट मला विचारा, मागून बोलू नका. बायकांनी हबकून त्याच्याकडे पाहिलं. अरे, आम्ही तसं काही. मला माहीत आहे तुम्ही काय बोलत होतात. राघवचा आवाज शांत होता, पण त्यात चटका होता. तुम्हाला रक्ताची काळजी आहे, मला मुलाच्या डोळ्यातल्या भीतीची. कुणीतरी हळूच पुटपुटलं. तरी पण दत्तक म्हणजे परकाच ना. परका तो ज्याला आपण परका मानतो, राघव म्हणाला. आणि रक्ताची गोष्ट करताय ना तुम्ही. कोण ठरवतं कोणाचं रक्त शुद्ध, कोणाचं अशुद्ध? कोणी उत्तर दिलं नाही. तो घराकडे निघून गेला. घरी सोनिया आरवसाठी नवीन कपडे घेऊन आली होती. हे बघ, ती म्हणाली, त्याचे छोटे छोटे टी शर्ट, पॅन्ट्स सगळं मी त्याच्या गरजेनुसार आणलं आहे. त्याला आवडेल ना? किती वर्षांनी त्याला नवीन कपडे मिळतील? राघव तिच्या मागे येऊन भिंतीला टेकला. बाहेर काय ऐकलं मी माहीत आहे तुला? वेळेवर सांगितलं असतंस तर मी बाल्कनीत उभी राहून त्यांना टाळ्या वाजवून थँक्यू म्हटलं असतं. सोनिया चिडून म्हणाली, जे आपले नाही त्यांचं मत इतकं मनावर का घेतोस? त्यांचं नाही, आईबाबांचं काय? राघवचा खरा प्रश्न बाहेर आला. सोनिया थोडी शांत झाली. आई बाबा ते अवघड आहे, मान्य, पण थोडा वेळ लागेल. शेवटी तेही आपलेच आहेत ना. राघवच्या आईबाबांना जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा घरात पहिल्यांदा खऱ्या अर्थाने वाद झाला. काय म्हणालास तू? बाबा दचकून ओरडले. दत्तक? कोण? त्याची जात, कुळ, घराणं बघितलं आहेस? बाबा, मूल आहे ते. सर्टिफिकेटवर एवढी माहिती नसते. आईने डोळे पुसले. राघवा, आपला स्वतःचं मूल, स्वतःचं रक्त, तेच घराचा वारसा पुढे नेण्यासाठी लागतो. वारसा काय असतो आई? सोनियाने प्रश्न विचारला. घर, जमीन, ज्वेलरी की संस्कार, प्रेम, माणूसपण सगळंच लागतं. आई हट्टाने म्हणाली. तुमचं स्वतःचं मूल होईपर्यंत थांबा. देव मोठा आहे. देव मोठा आहे म्हणूनच एवढे दिवस वाट पाहिलं. सोनिया उत्तरली. पण देवाच्या घरी असलेलं एक मूल आपल्याकडे येऊ पाहतंय. त्याच्यासाठी आपण दार बंद करायचं का? बाबांनी भुवया उंचावल्या. पण समाज काहीही बोलतो बाबा. त्यांचे बोलणे मनावर घेतले तर जगणं मुश्किल होतं. राघव शांतपणे बोलत होता. मी ठरवलंय, सोनियानेही ठरवलंय. आम्ही मूल दत्तक घेणार. आई बाबा दोघेही काही क्षण स्तब्ध उभे राहिले. त्यांच्यासाठी हा निर्णय नाही, धक्का होता. ठीक आहे, बाबा थंडपणे म्हणाले. तुम्ही मोठे झालात. तुमचं घर आहे, पगार आहे. जे हवं ते करा, पण आम्हाला यात गुंतवू नका. तो शब्द सोनियाच्या कानात बराच वेळ घुमत राहिला. गुंतवू नका. काही महिन्यांनी शेवटी तो दिवस आला. बालकल्याण संस्थेतून आरवला घरी आणण्याचा दिवस. सोनिया आरशासमोर उभी राहून
केसात जाईची फुलं गुंफत होती. साडीचा पल्लू नीट करताना तिच्या डोळ्यात उत्साह आणि भीती दोन्हीही दिसत होते. खूप सुंदर दिसतेस, राघवने दारात उभं राहून म्हटलं. ती हसली. आज मला आई म्हणून पहिल्यांदा फॅमिली फोटो काढायचा आहे. सुंदर तर दिसायलाच पाहिजे. दोघेही संस्थेत गेले. आरव छोटासाच बॅग घेऊन उभा होता. त्याच्या डोळ्यात आशा होती, पण थोडी दडपणही. चल बाळा, सोनियाने त्याचा हात धरला. आता आपल्या घरी जाऊया. कारमध्ये येताना तो खिडकीतून बाहेर पाहत राहिला. शहर, रस्ता, झाडं, होल्डिंग्स त्याच्या आयुष्यातल्या नवीन अध्यायाचे साक्षीदार होते. घरात प्रवेश करताना सोनियाने एका छोट्याशा थाळीत आरती ठेवली होती. हा आपला दरवाजा आहे बाळा, तुझी पायाभरणी आहे ही, ती हळूच म्हणाली. आरवने थोडं संकोचाने पाय ठेवले. त्या क्षणी सोनियाच्या आयुष्यातलं रिकामं घर बनलं. पहिल्या काही दिवसात घरात फार गोंधळ होता. आरव, इथे ये. तुझा शाळेचा बॅग इथे ठेवायचा. हे बघ, तुझे कपडे या कपाटात. तुला दूध आवडतं का नाही? ठीक आहे, आपण तुझ्या आवडीचे शेक बनवूया. आरव हळूहळू खुलत गेला. सुरुवातीला कमी बोलायचा, पण सोनियाच्या फिरत्या गप्पा, राघवच्या छोट्या खेळांनी त्याला विश्वास दिला. हे घर माझं आहे. एकदा रात्री तो अचानक भेदरून रडत उठला. आई, आई. सोनिया धावत त्याच्या खोलीत आली. काय झालं बाळा? मी पुन्हा तिकडे परत जाणार ना? त्याने मिटलेल्या डोळ्यांनी विचारलं. तुम्ही मला परत देणार ना? तिचे डोळे भरून आले. जोपर्यंत माझ्या शरीरात श्वास आहे तोपर्यंत तू इथून जाणार नाहीस. तू आमचं मूल आहेस आरव. तू इथून जाणार नाहीस. त्याने हाताने तिच्या गळ्यात घट्ट मिठी मारली. सोनियाच्या अंगावरून शहारून गेलं. हा स्पर्श, ही मिठी, या क्षणी मातृत्वाचा अर्थ बदलला होता. पण घराबाहेरचं जग इतकं मृदू नव्हतं. सोसायटीमध्ये एकदा मुलांचा ग्रुप सगळे मिळून क्रिकेट खेळत होते. आरव बॅट हातात घेऊन उभा होता. तू फिल्डिंग कर, मोठा मुलगा म्हणाला. मी पण बॅटिंग, आरव म्हणाला. पहिल्यांदा आपलेच खेळतात, तू नंतर बघू, दुसरा म्हणाला. आरवने काही न बोलता फिल्डिंग सुरू केली. बॉल त्याच्याजवळ आला की कोणीतरी ओरडत होतं, जाऊ दे, त्याला येत नाही व्यवस्थित. बाल्कनीतून हे सगळं सोनिया पाहत होती. तिच्या मनात कळ उठत होती. काही दिवसांनी सोसायटीमध्ये एका बाईने आरवकडे पाहून विचारलं, काय रे आरव, आई बाबा कुठे आहेत तुझे? आत आहेत. मी खरं सांगते, किती नशीबवान आहेस रे तू. ती सोनियाकडे वळून म्हणाली. दुसऱ्याचं मूल इतक्या प्रेमाने वाढवता. शब्दामध्ये कौतुक होतं, पण आवाजात दुसऱ्याचं या शब्दाला धार होती. दुसऱ्या दिवशी बाजारातही अशीच एक घटना. अगं सोनिया, हे मूल दत्तक घेतलंस म्हणे. फार मोठं काम केलंस बरं का, पुण्याचं काम. मूल वाढवणं पुण्याचं काम असेल तर तुमच्या आईने, माझ्या आईने, तुमच्या सासूबाईंनीही पुण्यच केलं आहे. सोनिया हसत म्हणाली. मग फक्त माझंच का दिसतं? बाई थोडी गडबडली. नाही म्हणजे परक्याचं मूल ना. सोनियाच्या चेहऱ्यावरील हसू थोडं स्थिर झालं. माझ्यासाठी तो परका नाही, आणि ज्याला मी माझा मानते त्याला कोणीही परका म्हणण्याचा अधिकार नाही. बाईकडे उत्तर नव्हतं, पण ही चर्चा कुठे न कुठे कानावर जाऊन बसलीच. दिवस असेच जात राहिले. आरव आता शाळेत जाऊ लागला होता. एकदा तो शाळेतून परत आला तेव्हा चेहऱ्यावर एक विचित्र शांतता होती. काय झालं बाळा, खेळलास ना आज? सोनिया स्वयंपाकघरातून विचारत होती. तो शांत बसून बूट काढत राहिला. आरव, तो हळूच म्हणाला. आई, माझे खरे आई बाबा कोण आहेत? सोनिया चाकूने भाजी कापता कापता ती थांबली. का रे, असा अचानक प्रश्न? शाळेत सगळे बोलत होते. कुणीतरी म्हणालं, याचे आई बाबा नाहीत, हे दत्तक आहे. मग मला विचारलं, तुझे खरी आई बाबा कोण? मी म्हणालो, राघव बाबा आणि सोनिया आई. पण ते हसले, म्हणाले, अरे तो खरे नाही,
पेपरवर साईन केलेले आईबाबा आहेत. आरवचे डोळे भरून आले. सोनिया त्याच्याजवळ बसली. तुला काय वाटतं आरव? तू माझा खरा मुलगा आहेस का? मी खरी आई आहे का? आरवने डोके हलवले. तू खरी आहेस. मग राघव बाबा? तेही खरे आहेत. तो खात्रीने म्हणाला, मी तुमचाच मुलगा आहे. मी झोपी जातो तेव्हा ते माझ्या कपाळावर हात फिरवतात. ते खोटे कसे असतील? सोनियाने त्याला मिठीत घेतलं. लोकांना शब्द माहीत असतात, भावनांची भाषा येत नाही. तू फक्त लक्षात ठेव, तू आमचा मुलगा आहेस, बस. पण त्या दिवसानंतर दत्तक हा शब्द घराच्या हवेत कायमचा तरंगू लागला. काही वर्ष निघून गेले. आरव आता 10 वर्षाचा झाला होता. एक दिवस सकाळी घर शांत होतं. अचानक सोनियाला चक्कर आली. राघव, ती हॉलमध्ये येत येत भिंतीला टेकली. अरे, काय झालं तुला? राघव धावत आला. तिच्या कपाळावर हात ठेवला. ताप नव्हता, पण चेहरा फिका पडला होता. काही नाही, कदाचित कमजोरी. त्याच वेळेस आरव शाळेची बॅग घेऊन बाहेर आला. आई, तो बोलत असतानाच सोनिया डोळे मिटून खाली कोसळली. आई, आरवचा किंकाळीचा आवाज घरभर घुमला. हॉस्पिटलच्या बेडवर सोनिया बेशुद्ध पडली होती. डॉक्टर रिपोर्ट पाहत होते. ब्लड प्रेशर खूप लो झालं आहे आणि थोडी इंटरनल ब्लिडिंग दिसते. तातडीने रक्त द्यावं लागेल. माझं घ्या. राघवने ताबडतोब हात पुढे केला. रक्तगट वेगळा आहे. डॉक्टर म्हणाले, आम्ही बँकेत पाहतो, पण मागणी जास्त आहे. वेळ लागू शकतो. वेळ? प्रत्येक सेकंद राघवच्या हृदयावर कुऱ्हाड मारत होता. कॉरिडॉरमध्ये आरव खुर्चीवर बसून पाय हलवत होता. हात थरथरत होते. बाबा, आईला काही होणार नाही ना? नाही बेटा, काही होणार नाही. पण राघवच्या आवाजात स्वतःलाच विश्वास नव्हता. नर्स धावत आली. सर, ब्लड मिळेपर्यंत एखादा रिलेटिव्ह? सर, ब्लड बँकेत A+ साठी मोठी वेटिंग आहे. डोनर मिळेपर्यंत वेळ. वेळ नाही डॉक्टर, वेळ नाही. राघवचा आवाज तुटक झाला. डॉक्टरांनी त्याचा खांदा धरून शांत केलं. माझंही A- नाही. राघव म्हणाला. घरात अजून कोणी आहे ज्याचा ग्रुप तपासलेला नाही? नर्सची नजर लगेच कोपऱ्यातल्या खुर्चीवर बसलेल्या मुलाकडे वळली. छोटा पण धीर पकडून बसलेला. सर, याचं आरवचं तपासलं का? राघव थबकला. तो तर परका. हा विचार त्याच्या डोक्यात चमकून गेला. आणि तो अजून लहान आहे. पण त्याच्या आधीच सोनियाचा फिका बेशुद्ध चेहरा त्याच्या मनावर येऊन आपटला. डॉक्टर, तो दत्तक आहे आणि लहान आहे. डॉक्टरांचे डोळे मृदू पण ठाम झाले. इथे प्रश्न परकेपणाचा नाही, ग्रुपचा आणि तब्येतीचा आहे. मुलाची हेल्थ, वजन, हिमोग्लोबिन तपासून सुरक्षित प्रमाणात रक्त घेता येईल. पण पालकांची लेखी संमती लागेल. मी सही करते. आई पुढे आली. चेहऱ्यावर काळजीची रेषा स्पष्ट होती. सासरेही लगेच उभे राहिले. माझीही सही घ्या. आरवही म्हणाला, मी आईला रक्त द्यायला तयार आहे. लॅबमध्ये आरवला नेलं गेलं. टूर्निक्वेट त्याच्या छोट्या हातावर घट्ट बांधला गेला. सुई पाहून तो क्षणभर थरथरला. दुखणार का? त्याने टेक्निशियनला विचारलं. टेक्निशियनने त्याच्या डोक्यावर हात फिरवला. थोडा चिमटा बसेल, पण तू खूप शूर आहेस म्हणून तुला पटकन बरंही वाटेल. आरवचे डोळे दाराकडे गेले, जिथे राघव उभा होता. बाबा, त्याने हाक मारली. राघव त्याच्यासमोर खाली बसला. बघ आरव, आई आता खूप दमलीये. तिच्यासाठी रक्त हवंय आणि डॉक्टर म्हणतात तुझा ग्रुप तपासूया म्हणून. आरवने एकही क्षण न गमावता मान हलवली. मला काही प्रॉब्लेम नाही, तो म्हणाला. आईला वाचवायला रक्त माझंच घ्या. खोलीत शांत स्फोट झाला. शब्दातला नव्हे, भावनेतला. सुई टोचली गेली. आरवने डोळे घट्ट मिटले. बोटं चुरगळली, पण रडला नाही. कारण हा क्षण त्याच्या आयुष्यातला सिद्ध करण्याचा नव्हता, घरासाठी निभावून दाखवण्याचा होता. रक्त त्या छोट्या पिशवीत भरत होतं आणि बाहेर 3 माणसांच्या डोळ्यात नातं झरत होतं. काही वेळाने डॉक्टर बाहेर आले, रिपोर्ट हातात. ब्लड मिळालं. ब्लड बँकेत
राघवने घाईने विचारलं. डॉक्टर म्हणाले, ब्लड बँकेत नाही, हृदय बँकेत. आरवचं रक्त सोनियासोबत परफेक्ट मॅच आहे आणि प्रमाणही त्याच्या वजनाला सुरक्षित आहे. ट्रान्सफ्युजन सुरू करूया. राघव निशब्द झाला. समाज, पर्करक्त, अपूर्ण वारस, सगळ्या भ्रामक भिंती त्या एका रिपोर्टने कोसळल्या. आरव मात्र कॉरिडॉरमध्ये उभा राहून ओटीकडे पाहत होता. माझ्या आईला काही होणार नाही. मी रक्त दिलं म्हणून. आमचं हृदयाचं नातं आहे. नर्सचीही नजर ओलावली. बाळा, तुझं नाव सोनियाच्या श्वासात आधीच लिहिलं गेलंय. राघव उभा राहिला आणि कॉरिडॉरमधील कुजबूज ऐकूनही आता विचलित न होता फक्त एवढंच म्हणाला, त्याने रक्त दिलंय, पण आज आम्हाला नातं मिळालंय. सोनिया आता बरी झाली होती. डिस्चार्जनंतर सोनिया घरात परत आली. दरवाजा उघडताना आरव पुढे धावला. आई, हळू, पाणी घे. ती कृतज्ञ हसली, पण यावेळी ते हसू वेगळं होतं. आरव आणि तिच्यात वेगळाच धागा अजून घट्ट गुंफला गेला होता. दुपारी आईने हलवा केला, पण तो करतानाही तिच्या ओठांवरचं वाक्य राघवच्या मनात घुसत होतं. परक्याचं रक्त. आई अजूनही थोडी अंतरावरून आरवकडे पाहायची, पण आता तिच्या आवाजात टोमणा नव्हता, प्रश्न होता. ते प्रश्नही हळूहळू शंका कमी, काळजी जास्त झाले. संध्याकाळी सोसायटीच्या कट्ट्यावर चर्चा सुरू झाली. अहो, दत्तक असूनही त्याचंच रक्त जुळलं. योगायोग आहे? नाही बाई, संस्काराचं फळ आहे. प्रत्येक मताला आता प्रत्युत्तर मिळत होतं. काहींना अजूनही अपवाद वाटत होता, पण कित्येकांना बदल दिसत होता. राघव वरून खाली आला. लोक शांत झाले. बोलून घ्या काका काकू, मला आता भीती नाही वाटत तुमच्या मताची. त्याच्या आत्मविश्वासाने आवाजांना, कुजबुजींना पूर्णविराम दिला. तो घरी आला तेव्हा आरव ड्रॉइंग करत बसला होता. एक कुटुंब, त्यात आई बाबा आणि स्वतः तो, हातात हात घेतलेले. काय काढतोयस? राघवने जवळ बसून विचारलं. आपण तिघच का? आता इतकेच ना घरात, पण आजी आजोबा जोडायचे आहेत. पुढच्या पेजवर काढतो. राघवचे डोळे खाली गेले. पांढऱ्या कागदावर पांढऱ्या रक्ताची गोष्ट नाही होती, रंगीत नातं होतं. रात्री जेवणानंतर आरवने मऊ आवाजात विचारलं, आई, मला सगळे परके का म्हणतात? सोनिया काही क्षण थांबली, कारण त्यांना आपुलकी हा शब्द उच्चारायला कधी शिकवलंच नाही बाळा. ती म्हणाली. आईने नकळत भाताच्या ताटाकडे पाहून सुसारा सोडला. आजीच्या मनात हलकी धडधड सुरू झाली. बाबा गंभीर म्हणाले, आरव, तू जर इथल्या माणसांसाठी रक्त देण्यासाठी उभा राहिलास तर तू इथला वंश नाही का? राघव आश्चर्याने बाबांकडे पाहत म्हणाला. बाबांनी हळूच स्मित केलं. मी म्हणत होतो, वारस रक्ताने नाही, तुम्ही केलेल्या प्रेमाने बनतो. आणि हा मुलगा आज प्रेमालाही मागे टाकून पुढे उभा राहिला. आईने लगेच आरवला जवळ ओढलं. आरव, आजपासून एक लक्षात ठेव, तू आमच्या घराचा वारस आहेस. तू आमचा नातू आहेस, कायमचा. आरवने तिच्या गळ्यात घट्ट मिठी मारली. त्या मिठीत हरवलेल्या आईची वेदना, अपूर्ण वडिलांची हतबलता, समाजाच्या काट्यांची जखम आणि प्रेमाची पूर्ण झालेली गोष्ट सगळं सामावून गेलं. बाहेरचा समाज पूर्णपणे बदलला नव्हता, पण एका छोट्या हृदयात उगवलेला बदल अनेक मोठ्या हृदयाची दारे उघडत होता. आणि रात्री झोपताना आरवच्या कपाळावर 4 हात ठेवले गेले. आई, बाबा आणि आजी आजोबा. नातं आता पक्क होतं, कागदावरच्या सहीपेक्षा श्वासावरच्या विश्वासाने. दत्तक मूल म्हणजे परका नसतो. प्रेमाने स्वीकारलेलं मूल आपलं नाव स्वतःच कमावतं. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप करा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.